पिंपळा धायगुडा ते घाटनांदूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली। सदर घटना शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घडली आहे। अशी माहिती आज शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे। या महामार्गावर उभा असणाऱ्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकली आणि भीषण अपघात झाला। ट्रक क्रमांक MH24AB 1789 असा ट्रकचा क्रमांक आहे। हा ट्रक रस्त्यावर महामार्गावर एका बाजूला उभा होता। या ट्रकला रस्त्यावर उभे असताना रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वार अंधारामध्ये जाऊन धडकला। गिरवली गावातील शुभम दिलीप आपेट व लखन बाळासाहेब आपेट हे दोघे तरुण अंबाजोगाई येथील मोंढा येथील किराणा दुकानात कामाला असतात। ते कामावरून रात्री MH44N 4003 या दुचाकीवरून घरी परतत असताना रात्री 9 वाजता अंधारात समोर रस्त्यावर उभा असलेला ट्रक त्यांना दिसला नाही। त्यांची दुचाकी ट्रकला जाऊन धडकली। यामध्ये दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून डोक्याला मार लागला। त्याला तात्काळ लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले। यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते। याचा पुढील तपास पोलीस करत आहेत।